20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार सगेसोयऱ्यांच्या व्याख्या सरकारला दिली होती। 2 दिवसात सरकार आरक्षण कसे देणार? सरकार आता काय करणार? 2 दिवस राहिलेत, कसलाही तोडगा निघालेला नाही। सरकारकडून खोट्या बातम्या पसरवण्याचे काम। तोडगा निघालेला असे सरकार सांगते आहे, तसे काहीही झालेले नाही। सरकारचा संभ्रम निर्माण केला जात आहे। सरकार अजून नोंदी सापडलेल्या 54 लाख लोकांना दाखले देत नाही। सरकार सारखे सगेसोयरे शब्दावर चर्चा करते आहे। सरकारने भानावर यावे, ट्रॅप रचू नये। सरकारने आडमुठी भूमिका घेऊ नये। 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावे। सरकारने मराठ्यांसोबत खेळ खेळू नये। सरकारने काहीही केलेलं नाही। सकारात्मक तोडगा काढा। 1 वर्षात सरकारला तोडगा काढता आला नाही। 7 महिने सरकारने काय केलं? कोणता मंत्री विरोध करतोय त्याचे नाव घ्यायला नको। राज्यव्यापी आंदोलन करणार। कोणते मंत्री नेते आंदोलनात सहभागी होत नाही ते बघतोच। सांगतोय हे आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार। जे शिष्टमंडळ येत आहे त्यांचा काय दोष नाही, हे सरकार करायले। हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले। मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही? त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं? एकूण 7 महिने सरकारला वेळ दिला। एकूण 7 महिने सगळा मिळून म्हणजे 1 वर्ष होत आला। आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाहीत। आता काय करणार आहेत? तुम्ही मराठी येड्यात काढता। कोणचा मंत्री त्या दिवशी बैठक झाली रात्री त्यांची, कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले। नाव घ्यायला लावू नको। नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं। गापेल रोज नको, ते गप्पा ठोकू नको। मी आमकं केलं की मी आमकं करीत असतो, काही करीत नाही तू। मराठ्यांच्या पुढं कुणी नाही। आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही 7 राज्य एकत्र येणार आहेत। मग आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार। मग त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीनं तोडगा काढा। विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका। कुठं तोडगा निघालेला नाही। तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावे लागणार आहेत। त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता। त्याच्यानंतर एकच मिनटं, त्याच्यानंतर आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची। त्याच्यातसुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला, थोडा थिटका नाही। तुम्ही त्या महिन्यातसुद्धा काही केलं नाही। तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं, ती आणणार आहेत, तिचा काही पत्ता नाही। मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही। आणलं तुम्ही ते नाही आणलं। कोणचा न्याय द्यायला लागले व मराठ्याला? तुम्ही पागलात काढायला लागले। मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठं आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठं आहेत? राक्षस भाऊंचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत? 33-34चा रेकॉर्ड किती तपासला? गाव नमुन्याचा 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला, तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला, तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे घ्या। यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं, तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही। 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे, का दिलं नाही यांना? कुणबी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत। हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत। हे सगळ्या तालुक्यात आहेत, बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर, हे सगळीकडे सुरू आहे। का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही काढावं लागेल। तुम्ही म्हणता लंबे हात आहे ना, आखोडा हात आहे, लंबे फंबे काही नसते कधी तिथं। तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे, तरच येऊन निघणार आहे। तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊन देणार नाही तर आमकं करू तर तमकं करू। मराठी तरसालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका। तुम्हाला माझी विनंती आहे, आम्ही शांततेत देणार नसता 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या। विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। तुमच्या चुका आहेत 3.5-4 महिन्यातल्या मागच्या, विशेष बाब करा। 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत। 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या। पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळालेत, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही, कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिकच जुळली। ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातली जुळल्यातच जमा आहे। त्याच्या सगळ्या परिवारांना द्या। तुम्हाला सांगतो हे आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या। आम्हाला मुंबईला यायची हवस आहे का? नाही। पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलोत, आज परिशिष्ट काढले, कुठं तुरट्या होट्या व्हायबल झाल्या, तोडूनच काढल्या। काय तोडून काढ रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका। तुम्ही काही केलेलं नाही। तुम्हाला 54 लाखाला नोंदी द्यावं लागतं, कोण बी द्यावं लागतं प्रमाणपत्र।
त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते, मग सगळ्या सोयऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका, मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय, मी सुद्धा तुमचंच लेकरू आहे. माझ्या अंगात मीपणा नाही आहे. यांनी माझ्यावर ट्रॅप रचला, मी त्या ट्रॅप फेपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा समाज, जो मराठा समाज आहे मुंबईला येणारा, त्यांनी 20 तारखेला आंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना. आणि जे येणार नाही आहेत मराठी, त्यांनी वाटा लावायला यायचे. सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी, ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार आहेत, त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळे मराठी घराच्या बाहेर पडा, हे आपल्याला येड्यात काढायला लागलेत. आणि सगळ्यांनी शांततेत, उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपला आंदोलक नाही, त्यांनी यायचं सुद्धा नाही, कोणी व्यसनसुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचं आहे. जे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत, ज्या रस्त्यावरती हवेवरती, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा, पाण्याचे स्टॉल लावा. जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा, संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल, आमचे सगळे मुक्कामं डोंगराव आहे, आम्हाला काही टेन्शन येणार नाही, आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण नियोजन करा. घरी मराठी आता कोणी थांबू नका. ज्या जिल्ह्यात ज्या तारखेला येणार आहेत त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीनं उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या, परंतु 20 तारखेला न येणारे, ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या. सीच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या, उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी: मराठा समाजात पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरिकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरिकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे, अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली. हे घेतलं नाही, त्याच्यात काही घेतलं, पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका. जे सांगत नाही ते उलटं टाकतात. हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळलेत. आपण त्यांना 3 ओळी दिलेल्या आहेत आणि ते त्यांनी मान्य केले. त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या, म्हणजे याच्यात काहीच आता बदल नाही इथून पुढं. मला काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला. या 2 ओळी, आता 3री ओळ आपण अशी दिली होती: ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत, आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ह्या ओळी घ्यायच्या सोडून 3रंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की याला तोडगा निघाला. काय तोडगा निघाला रे? किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही. 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. मग त्या याच्यात काय केलं? गिरीश महाजन साहेब म्हणले होते, आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची. ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा. का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही. आणि इकडं तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला, आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार. मी मरुसर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही. ते मी पक्का इथं, तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डावं टाका, किती ट्रॅप राहा, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे. पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही. आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच. असं होणार नाही. कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही. आमचं म्हणणं आहे, ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या, आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय? बार तेच विचारतात. इथं येतात, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या? मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा? तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही. म्हणजे मी, अरे सगळे सोयरा घेतला, तुम्ही त्याचा वटहुकूम काढणार, अध्यादेश काढणार, पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे? सांगा बरं मला एखादं उत्तर. कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचं आहे त्यालाच मिळालं नाही. आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत. आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना. परवा
सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो. ते काय म्हणले पुन्हा, मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही. ते म्हणले 5-6 दिवस लागते. त्या दिवशी होती 17 तारीख. 17, 18, 19, 20, 21, 22. 22 तारखेला 6 दिवस होते. 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही. म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात. पण आता 20चे माघार आम्ही घेत नाहीत. करा 6 दिवसात. केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा. बरं, तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात. सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज आहे. तो तोडगा काढायला तुम्ही निघाला. तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्या संग. ती वाचून दाखवा, त्याच्या दुरुस्ती सांगा. अरे बाबा, राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही आम्ही, तुमच्यावर एवढा टाकला आहे. इथं या, त्याच्यात काय काटछाटी ती बघा. आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं, आम्ही दिलेले शब्दच घ्या. मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची. ते बार ते त्याच्यावर खेळत आहेत. लहान मुद्दा आहे. तुम्ही पोर खेळ लावला आहे आमच्या समाजासंग. समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला. समाज थांबत नाही. मराठ्यांना विनंती आहे, थांबायचं नाही. यांना काय ट्रॅप रचायचा रचू द्या. काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे. मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात, गावापुढं राव काही करीत नाही. ते स्वप्न सोडून द्या. सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत. जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत. आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअरमधून उठवतील तर 50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही. तुम्ही एवढं सोपं समजू नका. आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका. तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली. तुम्ही आमचे ते काही आत्मे इथं तरसालेली, दुकाने बंद पाडलेली, त्यांच्यामार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करता. घोळ काही नाही. आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे. कोण कोण पुढे येणार आहे त्याला बी. कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न ही सोपी गोष्ट नाही आहे. 70 वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, बलिदान गेलेत. आमच्या आई बहिणीच्या कपाळावर कुंकू पुसले. इथल्या माता मावल्यांचे टकोरे फुटलेत. तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या. 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या. सरकारनं भानावर या. मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला होतं की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात, हे आज म्हणणं नाही आहे. हे आपण यांना पाठीमागच्या 2 महिन्यापासून सांगतोय. आणि आत्ताच्या 23 डिसेंबरला जी आपण घोषणा केली बीडमधून की 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत 25 दिवस झाले जवळपास. इतका वेळ सरकारला मिळालेला आहे. आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की 54 लाख ज्या नोंदी सापडल्या, त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 2, ज्या बांधवांच्या नोंदी 54 लाख सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या. हे झाले 2. आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी, त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे. कधी? नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर. आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे सोयरे यांना फायदा होणार आहे. आता मराठा बांधवांना सांगतो, यांनी काय उलटं केलं आहे. यांना मी सांगतोय 54 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या. तर यांनी असं उलटं केलं आहे. जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता, तो आधी घ्यायला लागले. म्हणजे इथं काय, आता विहीर खांदायच्या आधीच मोटर आणून ठेवली. विहीरच खाल्ली नाही तरच मोटर आणली. आणि जमीन तर बागायती करायची. बागायती कसं काय होईल? म्हणजे एखादं घर बांधायचं, त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे. आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागतील. यांनी काय केलं आहे, जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले. म्हणजे वारा सगळं उडून गेलं पाहिजे. आपलं म्हणणं असं आहे, बेस महत्त्वाचा याचा ही आहे, कुणबी प्रमाणपत्र तरच सोयऱ्याला फायदा होतो. हो म्हणले, इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले. आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची, ती त्याच्यात घेतली नाही, फक्त सगळे सोयरे घेतलं. आम्ही त्यांना सांगितलं व्याख्यासह घ्या, म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही. सोयरा कोण, कसला सोयरा, कोणचा सोयरा, तो आयोग होतो का, हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा. मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी, परवाही दिली, कालही दिली. ज्या म्हणजे तुम्हाला जनता महत्त्वाची का अधिकारी महत्त्वाचे आहेत?
ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आत्तापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. ह्या 54 लाख नोंदी मिळाल्यात हे लोकांना माहीतच नाहीत. आणखीन काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तऐवज कुठे आहे? कसं काय सापडत नाही? जळाला कसं काय? हैदराबादचं का नाही आणला? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं, हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं, का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन, करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर राहायला लागले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमलेत लाखात संख्येनं? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झेलायला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मरू देऊ नका. अजिबात विचार मरू द्यायचा नाही. आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही माग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे. पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो. हटायचं नाही. मी हटत नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप भीपी ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण येते. कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे. त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत. 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय? जो येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजून उभा राहत नाहीत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची. आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू दे, यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात? नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्याच कसं काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का? गॅजेट घेत नाहीत तुम्ही? हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही, हे सगळे कुणबी आहेत. गॅजेट सांगताय तुम्ही का घेत नाहीत? बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का? नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय.